नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलूर जिल्हा परभणी. त्यानंतर राज्यात राहिलं तर काही भागामध्ये आणखीन म्हणजे काही भागामध्ये आणखीन तळ्यामध्ये फुलंब्री ह्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी आहे. तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये. सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या ऑगस्टच्या आठवड्यात तुमच्याकडे खूप पाऊस पडणार आहे आणि तुमचे देखील छोटे छोटे तळे भरून जाणार आहेत. म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये देखील ह्या आता 3 दिवसात म्हणजे 7, 8, 9च्या दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस होणार आहे. म्हणजे आज रात्रीला पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, अचलपूर, त्याच्यानंतर वाशिम या भागात देखील आज रात्रीच्याला म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये चांगला तिकडे पाऊस पडणार आहे विदर्भात म्हणून हा अंदाज लक्षात येतात. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं कडक ऊन पडणार आहे. पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर 11 ते 15 मध्ये कडक ऊन राहणार नाही. कारण की तुम्हाला एक सांगतो 11 ते 15च्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण जिल्ह्यावाई घेऊ नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, अकोट, बुलढाणा, तसेच जळगाव, जामोद, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीचा वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार. म्हणजे तिकडल्या भागात ते पट्ट्यामध्ये 11 ते 15 देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी तुम्हाला 1-2 दिवस सूर्यदर्शन भेटेल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे कामे करून घ्या. पण मराठवाड्यातल्या खास करून लातूर, अहमदपूर इकडल्या भागामध्ये काय झालं, जवळपास 1.5 ते 2 महिने झाले सारखा पाऊस चालू आहे. तर त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे. कारण की 11 ते 15 दरम्यान चांगलं सूर्यदर्शन त्यांना घडणार आहे आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो तिकडे इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी वाहिलंय आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि कोकण पट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सर्व ह्या देखील चालूच राहतील. म्हणजे असं एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे 11 ते 15च्या दरम्यान म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करायचं, ह्या 5-6 दिवसामध्ये 11 ते 15, 16 पर्यंत तुम्ही तुमची शेतीचे कामं करून घ्या. खत घालायचं कापसाला तर खत घालून घ्या. कापसाला बुरशीनाशक, कीटकनाशक आणि चांगली एक पांढऱ्या माशीची फवारणी करून घ्या. सोयाबीनला देखील काय करा, एक बुरशीनाशक आणि देखील माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत राहील आणि भविष्यामध्ये त्यांचं या निसर्गाच्या लहरीपासून नुकसान होऊ देणार नाही. आणि परत एक सांगतो शेतकऱ्यांना, सप्टेंबर ज्यावेळेस तुमचं सोयाबीन काढायचे त्यावेळेस देखील अंदाज दिला जाईल आणि तुमचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही हे देखील सांगतो. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.